आर्थिक वृद्धी, त्याबरोबर आपण डिस्कस केलो आर्थिक विकास, आणि नंतर मग लास्ट आपण कॉन्सेप्ट घेतली होती मानव विकास. या 3 संकल्पना आपण डिस्कस केल्या होत्या, राईट? बरोबर आहे ना? येस सर. ठीक आहे. बाकी रेस्ट ऑफ अजून काही बाकी असेल तर आपण तेही डिस्कस करूया. तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. आजचा आपला टॉपिक राहणार आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास आणि आर्थिक प्लॅनिंग, म्हणजे आर्थिक नियोजन आपण त्याला म्हणतो. तेच आपण डिस्कस करणार आहोत. बट थोडं बेसिकली आपण थोडंसं आपलं मागच्या चॅप्टरचं बाकी आहे ते आपण घेऊया इथं, ठीक आहे? हे सगळं झालं होतं का आपलं? ठीक आहे. बघा, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये भारताची रँक किती सांगितली मी तुम्हाला मागच्या क्लासमध्ये? 131. 131 रँक इंडियाची. एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. इंडियाला किती गुण आहेत आउट ऑफ 1 मधून? 0.645 सर. बरोबर, 0.645. 654, 0.654. याचबरोबर आपण मानव विकास ही पण आपण संकल्पना डिस्कस केलं होतं. इंडियाची रँकिंग 131. सो इंडिया 645, 654 नाही 645. सो इंडियाला गुण मिळाले आउट ऑफ 1. इंडियाची जी ग्रोथ आहे ती 1% झाली. याबरोबर आपण हे बघितलं कम्युनिटी डिसिजन्स, आपण हे पण डिस्कस केलं होतं. समावेशी वृद्धीची संकल्पना ही बाकी होतं ना आपलं, हे पण झालं होतं. हे बाकी होतं आपलं की हे आपण झालं होतं? बाकी होतं. ओके, हे बाकी होतं. ठीक आहे. समावेशी वृद्धीची संकल्पना, कॉन्सेप्ट ऑफ इन्क्लुसिव्ह ग्रोथ म्हणजे काय हे आपण डिस्कस करूया इन ब्रीफ. बघा, जनरली याचा मिनिंग काय होतं बघा. वृद्धी प्रक्रियेमध्ये सर्वांना सामावून घेणाऱ्या वृद्धीला आपण समावेशी वृद्धी असे म्हणतो. वृद्धी म्हणजे काय? ग्रोथ म्हणजे वाढ आपण त्याला म्हणतो. ग्रोथ म्हणजे वाढ म्हणा किंवा डेव्हलपमेंट म्हणा. डेव्हलपमेंट थोडी वेगळी कॉन्सेप्ट आहे, ग्रोथ थोडी वेगळी कॉन्सेप्ट आहे. म्हणजे ग्रोथ पेक्षा डेव्हलपमेंट थोडीशी वाईड वास्ट कॉन्सेप्ट आहे, तुम्ही लक्षात घ्या. तर ज्या प्रकारे आपण डेव्हलपमेंट प्रक्रियेमध्ये जे ग्रोथ मध्ये वृद्धीमध्ये सर्वांना सामावून घेणे हे आपलं महत्वाचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. याबरोबर मात्र समावेशी वृद्धीची संकल्पना जी आहे, सरकारी विकासाचा डावपेच म्हणून सर्वप्रथम 19व्या योजनेच्या दृष्टिकोन पत्रात, ठीक आहे, म्हणजे 19व्या दृष्टिकोन पत्रात मांडण्यात आली होती. मात्र भारताच्या नियोजन प्रक्रियेमध्ये आधीपासूनच न्यायासह वृद्धी, ग्रोथ विथ जस्टिस, किंवा समन्यायासह वृद्धी, ग्रोथ विथ इक्विटी या संकल्पना होत्याच. न्यायासह वृद्धी या संकल्पनेचा आधार वितरणात्मक न्यायावर, डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस यावर होता. वितरणात्मक न्याय म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस म्हणजे काय, की सगळ्यांना जे काही डिस्ट्रीब्युशन केले जाते वस्तू व सेवांचे किंवा ज्या काही गोष्टींचं वॉट एव्हर इकॉनॉमिक, ते सगळ्यांना पोहोचलं पाहिजे. म्हणजे तेव्हाच त्याच्या वितरणात्मक न्याय त्याला म्हणता येणार, डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस त्याला म्हणता येणार. ठीक आहे. म्हणजे एका सेक्शनला जाते दुसऱ्या सेक्शनला जात नाही, एका वर्गाला पोहोचतो एका वर्गाला जात नाही, तर मग तो इनजस्टिस होऊन जाणार. सो भारतामध्ये मुळातच असलेल्या सांपत्तिक विषमतेमुळे उत्पन्नाची विषमता जी होती ती अधिकच वाढीस लागण्याचा धोका होता. त्यामुळे वितरणाचे जे वितरण आहे, उत्पन्नाचे वितरण अधिकाधिक समान होण्यासाठी सरकारी हस्तक्षेप महत्वाचा मानण्यात आला. त्यासाठी वृद्धीच्या डावपेचांमध्येच योग्य अशी सरकारी संस्थात्मक यंत्रणा प्रस्थापित करण्यात आली. त्यामुळेच वस्तू सेवांचे उत्पादन व वितरण प्रक्रियेमध्ये सरकारची मोठी भूमिका जी आहे ती प्रस्थापित करून वितरणात्मक न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याबरोबर मात्र
त्यांनी म्हटलं इथं मात्र 1991च्या आर्थिक सुधारणांपासून सरकारची अर्थव्यवस्थेची जी भूमिका आहे ती कमी होऊन बाजार शक्तीचे महत्व वाढत आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की 1991चा जो रिफॉर्म झाला होता याला म्हणतात इकॉनॉमिक रिफॉर्म्स ऑफ 1991. 1991ची आर्थिक आर्थिक सुधारणा. या सुधारणा ज्या आहेत या सुधारणा कशा प्रकारे आहेत? ठीक आहे, यामध्ये 3 गोष्टींवर फोकस केला गेला होता ज्याला मराठीमध्ये उखाजा म्हणतात. ठीक आहे, उखाजा याला म्हणतो इन मराठी. उखाजा म्हणजे काय? उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरण या 3 संकल्पना याच्यातून बाहेर आल्या होत्या. ठीक आहे, उदारीकरण, खासगीकरण होणार, उदारीकरण होणार आणि जागतिकीकरण होणार. जागतिकीकरण म्हणजे वस्तू व सेवांची देवाणघेवाण भारतापासून दुसऱ्या देशामध्ये, दुसऱ्या देशातून भारतामध्ये. ठीक आहे, तर या गोष्टी आपण डिस्कस केलो. त्यानंतर याचबरोबर बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्थेचा मुख्य भर आर्थिक वृद्धीवर असतो, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथवर जास्त फोकस असतो मार्केट इकॉनॉमीचा. ज्या प्रकारे अमेरिकेची इकॉनॉमी मार्केट इकॉनॉमी आहे, चायनाची इकॉनॉमी कम्युनिस्ट आहे, इंडियाची इकॉनॉमी मिक्स्ड इकॉनॉमी आहे. पण आपण मिक्स्ड अर्थव्यवस्थेकडून आपण कुठं वाटचाल केली? आपण वाटचाल केली ती म्हणजे एक मार्केट इकॉनॉमीकडे, म्हणजे आपण कॅपिटलिस्ट इकॉनॉमी त्याला म्हणतो. ठीक आहे, मग याच्यामध्ये आपण बघितलं की यामध्ये काय असतं बघा, आर्थिक वृद्धीवर भर असल्यामुळे मार्केट इकॉनॉमीचा सामाजिक समानतेवर म्हणजे सोशल जस्टिसवर याचा बिलकुल पण भर नसतो. सोशल जस्टिस हा कोणाला दिला जात नाही इकॉनॉमीमध्ये. ठीक आहे, त्यामुळे भारतात आर्थिक वृद्धी घडून आली मात्र तिचा फायदा जो आहे तो मुठभर लोकांना झाला आर्थिक वृद्धीमुळे. जो ग्रामीण आणि अनौपचारिक जो क्षेत्र आहे, ग्रामीण भाग, अनौपचारिक क्षेत्र, या अनौपचारिक क्षेत्रातील बहुसंख्य जनता जी आहे तिच्या फायद्यांपासून वगळली गेली. ठीक आहे, त्यांना काही फायदा झाला नाही त्याचा. जागतिकीकरणाचा फायदा म्हणजे उखाजा 1991चा जो काही इकॉनॉमिक रिफॉर्म झाला, त्या इकॉनॉमिक रिफॉर्म नंतर आपली इकॉनॉमी कशी बनली होती, एक मार्केट अर्थव्यवस्थेकडे आपण वाटचाल केली होती. त्याचा फायदा फक्त शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना मिळाला होता आणि जे काही फॉर्मल सेक्टरमध्ये जे लोक येतात त्यांनाच फक्त त्याचा फायदा झाला, पण इन्फॉर्मल सेक्टरवाल्यांना काही याचा फायदा झाला नाही. इन्फॉर्मल सेक्टर म्हणजे काय? देशाची अशी एक लोकसंख्या की ज्यांचं उत्पन्न जे आहे ते म्हणजे कुठं अननोन सोर्सेस पासून असतं, जे कुठेही रजिस्टर्ड नसतं. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल पाणीपुरी विकणारा जो व्यक्ती आहे, वडापाव काढणारा व्यक्ती आहे, यांचं उत्पन्न कुठं रजिस्टर्ड आहे का? नाही, बरोबर. मग याला आपण एक प्रकारे काय म्हणतो? अनौपचारिक क्षेत्र म्हणतो. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणणार? अनौपचारिक. आता पाणीपुरीवाला महिन्याला 1,00,000 रुपये कमवत असेल, 50,000 कमवत असेल, व्हॉट एव्हर, पण त्याचं उत्पन्नाचा कुठं रेकॉर्ड आहे का? नाहीये. तो टॅक्स पे करतोय का? नाही करत. टॅक्स पे करणारी जनता कोणती? जी फॉर्मल सेक्टर म्हणजे औपचारिक क्षेत्रामध्ये जे येतात तेच टॅक्स पे करतात. पण भारताची जास्त करून जी पॉप्युलेशन आहे ती अजून पण काय इन्फॉर्मल सेक्टरमध्ये. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला पाहिजे तितका टॅक्स मिळत नाही ना. त्यामुळे तर आपली जीडीपी आज एवढी स्ट्रॉंग होत नाहीये. आज जर आपलं इन्फॉर्मल सेक्टर जर फॉर्मल सेक्टरमध्ये कन्व्हर्ट झालं तर विचार करा, जगामध्ये भारत नंबर 1ला असेल. ठीक आहे, तर तुम्ही जर बघा ना, फक्त 30% जनता जी आहे ती टॅक्स पे करते. बाकी 70% जी जनता आहे ती आज पण कशामध्ये? इन्फॉर्मल सेक्टरमध्ये आहे. आता इन्फॉर्मल सेक्टरमध्ये कोण कोण येतं? शेतावर काम करणारे लोक, कांदे लावणारे, बारा देणारे, बागायत करणारे, द्राक्षाच्या बागावर काम करणारे, हे सगळे अनौपचारिक आणि इन्फॉर्मल सेक्टर आहे. हे जे कमवतात 200 रुपये रोज, 300 रुपये रोज, व्हॉट एव्हर जितका कमवत असेल, पण यांचं कुठे रेकॉर्ड आहे का? नाही. हे टॅक्स पे करतात का? नाही करत. आणि जे लोक टॅक्स पे करतात त्या लोकांना सोयी सुविधा पण असतात ना. ज्यांचं टॅक्स कट होतो, त्यांचा काही टीडीएस कट होतो, मग त्यांना कंपनीमध्ये काम करणारे किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करणारे, हे फॉर्मल सेक्टर आपल्याला म्हणतो. ठीक आहे, कंपनीमध्ये एखादी व्यक्ती काम करतो, तो परमनंट आहे, तर मग ऑब्व्हियस आहे की त्याला ग्रॅच्युटी मिळते, बरोबर. त्यामुळे त्याला मग इन्शुरन्स मिळणार, त्याला मेडिक्लेम मिळणार, सगळ्या बऱ्याच गोष्टींचा त्याला फायदा मिळतो. तसं इन्फॉर्मल सेक्टरवाल्यांना फायदा आहे का? नाही. पाणीपुरी आज विकतोय, 50,000 कमवतोय, उद्या जर काही होऊन गेलं, घरी बसले तर कमवणार एखादं, नाही कमवणार.
त्याला काही कुठं फायदा आहे का? त्याला नाही. त्याला काही मेडिक्लेम आहे का? नाही. ठीक आहे. तर हा फरक असतो. समजलं का? फॉर्मल सेक्टर, इन्फॉर्मल सेक्टर कळालं का? हो सर. फॉर्मल सेक्टर मध्ये काम करणारे म्हणजेच जे टॅक्स पे करतात ती जनता फॉर्मल सेक्टर मध्ये आहे. जे टॅक्स नाही पे करत ते इन्फॉर्मल सेक्टर मध्ये आहे. त्यामुळे वृद्धी प्रक्रियेतून वगळल्या गेलेल्या, मग आता जी वृद्धी प्रक्रिया आहे 1991 ला जे रिफॉर्म झाले, या रिफॉर्म मधून फक्त मूठभर लोकांना त्याचा फायदा झाला. जे तुम्हाला मी सांगितलं शहरी भागात राहणारे आणि टॅक्स पे करणारे. परंतु हे जे लोक आहेत बाकीचे ग्रामीण भागातले आणि अनौपचारिक क्षेत्रातील काम करणारे इन्फॉर्मल मध्ये, त्यांना काहीच फायदा नाही झाला. त्यामुळे वृद्धी प्रक्रियेतून वगळल्या गेलेल्या एक्सक्लुडेड वंचित गटास वृद्धी प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्यासाठी समावेशी वृद्धीची संकल्पना मांडण्यात आली आहे. 11व्या आणि 12व्या योजनेमध्ये आर्थिक धोरणांची पुनर्रचना करून अधिक व्यापक व समावेशी वृद्धी साध्य करण्याचे लक्ष ठेवण्यात आले होते. उदाहरण बघा, 11व्या योजनेचा भर वेगवान आणि अधिक समावेशी वृद्धीच्या दिशेने म्हणजे टुवर्ड्स फास्टर अँड मोर इन्क्लुसिव्ह ग्रोथ यावर होता. तर 12वी जी योजना आहे, 12व्या योजनेचा भर कशावर होता? वेगवान, जे फास्ट, सस्टेनेबल अँड मोर इन्क्लुसिव्ह, बघा फास्टर, सस्टेनेबल अँड मोर इन्क्लुसिव्ह ग्रोथ यावर 12व्या योजनेचा फोकस होता. तुम्हाला जर विचारलं गेलं 12व्या योजनेची संकल्पना काय होती, थीम काय होती, तर फास्टर, सस्टेनेबल अँड मोर इन्क्लुसिव्ह. एक्झाम मध्ये 100% लाईन विचारली जाणार. आणि 11व्याचा काय फोकस होता? 11व्याचा फोकस होता अधिक व्यापक व समावेशी वृद्धी म्हणजे मोर सस्टेनेबल अँड इन्क्लुसिव्ह ग्रोथ. ठीक आहे. सो फास्टर हा शब्द याच्यामध्ये नव्हता 11व्या योजनेमध्ये, तो 12व्या योजनेमध्ये त्यांनी वापरला होता. इथपर्यंत हे आपण बघितलं मित्र. तर आता आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊया. सो नेक्स्ट मुद्दा काय बघा, विकासाचे सामाजिक आर्थिक निर्देशक. विकासाचे सामाजिक आर्थिक निर्देशक, इकॉनॉमिक अँड सोशल इंडिकेटर्स ऑफ डेव्हलपमेंट. विकासाचे आर्थिक निर्देशक बघा. अरे आपलं झालं होतं काल ऐकलं. येस सर, झालंय. हा झालेलं. सर लिंगविषयक विकास निर्देशक आहे ना, तिथपर्यंत झालं होतं. ओके ओके. पण आज तुम्हाला मी काहीतरी एक्स्ट्रा सांगून दिलं ना आजच्या क्लासमध्ये. फॉर्मल इन्फॉर्मल सेक्टर बद्दल आपण डिस्कस करून घेतो, जे मी तुम्हाला मागील क्लासमध्ये सांगितलं नव्हतं. म्हणजे तिथं अनौपचारिक शब्द बघितला म्हणून तुम्हाला एक्सप्लेन केला होता. ठीक आहे, चला काहीतरी तुम्हाला आज नवीन गोष्टी कळून गेल्या, म्हणजे रिव्हिजनचा फायदा असतो. सो इकॉनॉमिक अँड सोशल इंडिकेटर्स ऑफ डेव्हलपमेंट. ठीक आहे, हे पण आपलं झालेलं होतं. दर उत्पन्न पर कॅपिटल इन्कम झालंय. उत्पन्न आणि संपत्तीची विषमता आणि समानता हे पण झालंय का? हो सर. येस सर, हे दारिद्र्याचं स्तर झालं. झालेलं. हे पण झालंय. जेंडर रिलेटेड इंडिकेटर बरोबर. जागतिक स्तरावरील विकासाचे हे बाकी आहेत ना आपले. हा सर. हो सर. हा बरोबर, इथून बाकी आहे. सो जागतिक स्तरावरील विकासाचे निर्देशांक आपण त्याला म्हणतो. जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम UNDP. UNDP ला काय म्हणतो आपण? युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. जेव्हा मी तुम्हाला आंतरराष्ट्रीय संघटना शिकवेल तुम्हाला UNDP येणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर UNDP म्हणजे काय? UNDP ला काय म्हणतो आपण? युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. आणि UNDP ची जी स्थापना आहे ती केव्हा झाली होती? एक्झामला जर विचारलं गेलं तर तुम्हाला हे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम बद्दल माहिती पाहिजे की वेन दिस वॉज एस्टॅब्लिश्ड. तर 2015 ला झाली. UNDP ची स्थापना नो 1965. 1965 UNDP नॅशनल वर्ल्ड लेवल आहे. युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामची स्थापना 22 नोव्हेंबर 1965 ला झाली. त्यांनी याच्यामध्ये एक प्रोग्राम मर्ज केला होता, एक्सपॅन्डेड
प्रोग्राम ऑफ टेक्निकल असिस्टन्स EPT हा आणि स्पेशल फंड एक हे दोन प्रोग्राम त्यांनी याच्यामध्ये मर्ज केले होते, तेव्हा त्यांनी हे स्टार्ट केलं होतं. ठीक आहे, नोट डाऊन करून घ्या वाटल्यास. ओके, आता विकासाचे निर्देशांक जागतिक लेवलला काय आहेत? जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम UNDP आपण त्याला म्हणतो. UNDP ने विविध देशांमध्ये मानवी विकासाचा स्तर मोजण्यासाठी विविध निर्देशकांची रचना केलेली आहे. त्या आधारे देशांच्या विकासाची तुलना करणे शक्य झालेले आहे. बरोबर, यामध्ये बघा UNDP मार्फत दरवर्षी साधारणतः डिसेंबर मध्ये त्या वर्षाचा मानव विकास अहवाल ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट जाहीर केला जातो. दरवर्षी तुम्हाला मी सांगितलं ना, एव्हरी इयर डिसेंबर मध्ये. 2020 चा अजून बाकी डिक्लेअर व्हायचं. 2019 मी तुम्हाला मागे सांगितलं रेट. भारताची रँक 131 सांगितली. टोटल गुण किती आहेत? 0.645. या अहवालामध्ये विविध देशांसाठी पुढील 5 प्रमुख निर्देशांकांची गणना केली जाते. म्हणजे मानवी विकास निर्देशांक कॅल्क्युलेट करण्याचे काही पॅरामीटर्स आहेत, त्याच्यातून आपण काही घेऊया. बघा, जे आता मानवी विकासाचे पॅरामीटर्स हे नाही म्हणत मी, फक्त हे मी तुम्हाला यासाठी दिले होते. विविध देशांसाठी पुढील 5 प्रमुख देशांसाठी निर्देशांकांची गणना केलेली आहे. सो मग मानव विकास निर्देशांक कोणता देश फॉलो करतो, त्याबरोबर असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक कोण फॉलो करतं, जेंडर समानता निर्देशांक कोण काढतं, हे सगळं आपण बघणार आहोत. याच्यामध्ये पहिला जो आहे मानव विकास निर्देशांक, दुसरा असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक, तिसरा जेंडर असमानता निर्देशांक, 4 बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक आणि 5 आहे जेंडर विकास निर्देशांक. पहिला मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये तो आहे मानव विकास निर्देशांक. व्हेरी इम्पॉर्टंट. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, त्याला SDI म्हणतो आपण. सगळ्यात जास्त एक्झाम तुम्हाला हाच विचारला जातो, SDI तुम्हाला विचारतात. ठीक आहे, बघा UNDP ने 1990 मध्ये पहिल्यांदा मानव विकास अहवाल जाहीर केला. आता हे जेवढे पण तुम्हाला मी प्रोग्राम सांगितले ना मागचे, मागच्या स्लाइड वरती, हे बघा हे सगळे, हे मानव असमानता, जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी निर्देशांक आहे, त्यानंतर जेंडर विकास निर्देशांक आहे. हे सगळे जेवढे पण निर्देशांक आहेत हे कोण डिक्लेअर करतं? UNDP. कोण करतात? UNDP. म्हणजे तुम्ही नोट डाऊन करून घ्या, UNDP सोबत हे 5च्या 5 हे त्यांचं काम आहे. सो मग याच्यातला आपण पहिला जो घेतोय आज तो म्हणजेच मानव विकास निर्देशांक, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. UNDP ने सर्वप्रथम 1990 मध्ये पहिल्यांदा मानव विकास अहवाल जाहीर केला होता. त्यामध्ये विविध देशांचे मानव विकास निर्देशांक मोजण्यात आले होते. बऱ्याच देशांचे यांनी कॅल्क्युलेट केले होते 1990 मध्ये की कोणत्या देशाचा टॉप लेवल आहे पुढे. ठीक आहे, त्यामागील प्रेरणा पाकिस्तानी अर्थतज्ञ होते. महबूब यांचं नाव आहे महबूब उलग हे पाकिस्तानचे अर्थतज्ञ होते आणि अमर्त्य सेन हे भारताचे अर्थतज्ञ होते. या दोघांची प्रेरणा होती मानव विकास निर्देशांक काढण्यामध्ये. महबूब उलग यांना मानव विकास निर्देशांकांचे जनक म्हणून संबोधले जाते. दोघांना पण नोबेल पारितोषिक मिळालं, लक्षात घ्या. यांनाही नोबेल प्राइज दिलेला आहे इकॉनॉमी मध्ये, महबूब उलगला, आणि अमर्त्य सेन यांना पण दिलेलं आहे नोबेल प्राइज. परंतु मानव विकास निर्देशांकाचे जनक कोणाला म्हणतात? महबूब उलग यांना संबोधलं जातं. ठीक आहे, 2010 मध्ये हा जो निर्देशांक आहे ज्या घटकांवरून काढला जातो त्यात बदल करण्यात आला होता. आणि त्यानुसार मानव विकास निर्देशांक पुढील 3 आयाम म्हणजे डायमेन्शन्स, त्यांच्याशी संबंधित 4 निर्देशके इंडिकेटर्स यावरून काढला जातो.
कशावरून काढतात मानव विकास निर्देशांक? 2010 मध्ये हा निर्देशांक ज्या घटकांवर काढला जातो ते म्हणजे कोणतं? त्यात बदल करण्यात आला. त्यानुसार मानव विकास निर्देशांक पुढील 3 घटक यायचे आहेत. ते कोणते कोणते मी तुम्हाला सांगतो. 3 डायमेन्शन्स आहेत आपण व त्याच्या संबंधित 4 निर्देशक आहेत, 4 इंडिकेटर्स आहेत, यावरून तो काढला जातो. पहिलं बघा, दीर्घ व आरोग्यमय जीवनमान, लॉंग अँड हेल्दी लाईफ. देशाचा आरोग्याचा स्तर मोजण्यासाठी जन्माच्या वेळचे आयुर्मान ही निर्देशके काढले जातात म्हणजे वापरले जातात. 2 नंबर नॉलेज. देशाचा शैक्षणिक स्तर मोजण्यासाठी पुढील 2 निर्देशक वापरले जातात. बघा, पहिलं आहे दीर्घ आरोग्यमय जीवन, लॉंग अँड हेल्दी लाईफ. देशाचा आरोग्याचा स्तर मोजण्यासाठी जन्माच्या वेळचे आयुर्मान ही निर्देशक वापरला जातो. आणि इथे आहे ज्ञान, नॉलेज. देशाचा शैक्षणिक स्तर मोजण्यासाठी पुढील 2 निर्देशक वापरले जातात. ठीक आहे. यानंतर याच्यामध्ये तुम्हाला अजून काही मी पॅरामीटर सांगतो. यामध्ये बघा, पहिले पॅरामीटर काय? यामध्ये मी तुम्हाला 2 सांगितले. पहिलं आहे दीर्घ व आरोग्यमय जीवन, दुसरं आहे नॉलेज, बरोबर. आणि तिसरं काय? तिसरं जे तुम्हाला आहे याच्यामध्ये ते आहे चांगले जीवनमान. हे असे 3 इंडिकेटर्स आहेत, 3 आयाम आपण बघितले. ठीक आहे. मग आता जे इथे मी तुम्हाला एज्युकेशन दिलंय ना, एज्युकेशन मध्ये तुम्हाला 3 इंडिकेटर्स आहेत. तर 3 इंडिकेटर्स कुठले आपण ते बघूया. पण एज्युकेशन मध्ये पहिला आहे तो म्हणजे 25 वर्षापेक्षा म्हणजे 25 वर्षापेक्षा अधिक वयाच्या प्रौढांची सरासरी शालेय वर्ष, मीन इयर्स ऑफ स्कूलिंग, हे त्यांनी म्हटलेलं बघा. 25 वर्षापेक्षा अधिक वयाच्या प्रौढांची म्हणजे 25 पेक्षा जास्त जर 25 पेक्षा जास्त वयाचे जे काही तरुण असतील त्यांना एक माणूस म्हटला जातो 25 पेक्षा जास्त असतील. ठीक आहे. तर तो विद्यार्थीमध्ये येत नाही, तो पुढे विद्यार्थ्याच्या पुढच्या लेवलला चालला जातो. 25 वर्षापर्यंत विद्यार्थी असतो. 25 वर्षापेक्षा अधिक वयाच्या प्रौढांची सरासरी शालेय वर्ष, मीन इयर्स ऑफ स्कूलिंग, हे कन्सिडर केलं जाणार. दुसरं, 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांची अपेक्षित शालेय वर्ष म्हणजे एक्सपेक्टेड इयर्स ऑफ स्कूलिंग, शिक्षणाचा निर्देशांक हा एक निर्देशांक असणार एज्युकेशन मध्ये. आणि तिसरा आहे तो म्हणजे या दोन्ही निर्देशकांचा गणितीमध्ये असतो. लक्षात. सो हा पहिला, त्यानंतर हा 2 नंबर आहे, हा तिसरा. तर हे तुम्ही लक्षात घेणे गरजेचं आहे. तर बघा, 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांची अपेक्षित शालेय वर्ष आहेत एक्सपेक्टेड. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला मी असं सांगतो की 25 वर्षापेक्षा जास्त वयाचे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण किती आहे आणि 18 वर्षापेक्षा कमी किती मुलं शिक्षण घेत आहे किंवा किती ते एनरोल त्यांचे झालेले आहे एज्युकेशन मध्ये. ठीक आहे. आणि या दोघांचा मग एक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन काढलं जाणार, त्याच्यातून एज्युकेशनचा मग निर्देशांक काढला जाणार. ठीक आहे. तिसरा आहे तो म्हणजेच चांगले जीवनमान, डिसेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग किंवा हाय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. हाय नाही म्हणता येणार पण डिसेंट म्हणता येणार, की डिसेंट म्हणजे चांगल्या प्रकारे. देशाच्या जीवनमानाचा दर्जा मोजण्यासाठी दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न पर कॅपिटा GNI हा निर्देशांक वापरला जातो. तुम्हाला मी सांगितलं ना, पर कॅपिटा इन्कम जेव्हा कॅल्क्युलेट होतं ते कसं होतं,
सो पर कॅपिटा जो इन्कम आहे, पर कॅपिटा इन्कम डिवायडेड बाय टोटल पॉप्युलेशन, तेव्हा जो पर कॅपिटा इन्कम त्या अकॉर्डिंग काढला जातो, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर प्रथम वरील 4 निर्देशांकांसाठी किमान व कमाल जे मूल्य आहेत ती ठरवली जातात. त्यांना गोल पोस्ट असे म्हणतात. प्रत्येक देश या मूल्याच्या दरम्यान कुठे आहे यानुसार त्या देशाचे वरील 4 निर्देशांक काढले जातात. प्रत्येक निर्देशांक काढण्यासाठी पुढील सूत्र वापरतात. कुठले? निर्देशांक बरोबर म्हणजे इंडेक्स बरोबर प्रत्यक्ष मूल्य मायनस किमान मूल्य, महत्तम मूल्य, किमान मूल्य, म्हणजे हे डिवायडेड आहे. निर्देशांक बरोबर प्रत्यक्ष मूल्य मायनस किमान मूल्य डिवायडेड बाय महत्तम मूल्य मायनस किमान मूल्य. तर आता हे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे, याच्यात आपल्याला जायचं नाही. फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. ऍक्च्युअली मी तुम्हाला सांगितले फॉर्म्युलेज एक्झाम मध्ये विचारत नाहीत, फक्त माहिती असं तुमच्या नॉलेजसाठी आणि जीके साठी. याचबरोबर या 4 निर्देशांकांच्या भूमितीय सरासरीवरून देशाचा मानव विकास एसडीआय ठरवला जातो. त्याचे मूल्य 0 ते 1 दरम्यान व्यक्त केले जाते. त्यानुसार देशाचे पुढील गट केले जातात. ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं ना 0 to 1 अशा प्रकारे ह्युमन इंडेक्स काढला जातो. जसं मग 0.900 957 तुम्हाला सांगितलं ना नॉर्वेचा. बघा निम्न मानव विकास 0 ते 1 हा जो दरम्यान आहे दरम्यान व्यक्त केले जाते. त्यानुसार देशांचे पुढील गट केले जातात. निम्न मानव विकास देश एसडीआय 0 ते 0.550 दरम्यान. बघा 0 ते 500 दरम्यान. त्यानंतर मध्यम मानव विकास देश कोणाला आपण कन्सिडर करणार, ज्यांचे गुण एसडीआय 0.550 ते 0.699 दरम्यान. मग इंडिया कोणत्या गटामध्ये मोडतो सांगा बरं? दुसऱ्या मध्यमध्ये, गटास. दुसऱ्या गटामध्ये इंडिया मोडतो. इंडियाचं 0.645. ठीक आहे. उच्च मानव विकास हे देश कोणते असणार? एसडीआय, ज्यांचा एसडीआय रेट हा 0.700 ते 0.799 दरम्यान आहे. आणि अत्युच्च मानव विकास देश एसडीआय 0.800 पेक्षा जास्त. ठीक आहे, 800 पेक्षा जास्त. याच्यामध्ये नॉर्वे, फिनलँड, जर्मनी सगळे याच्यामध्ये येणार. हाँगकाँग. सो मानव विकास अहवाल 2018 एसडीआर. बघा मानव विकास ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट आहे 2018चा. 18 नुसार तुम्हाला मी 19 ऑलरेडी दिलेला आहे अगोदर, हा 18चा आहे. मानव विकास अहवाल 2018 इव्हेंट डीपी युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम या मार्फत सप्टेंबर 2018 मध्ये जाहीर करण्यात आला. हा अहवाल ह्युमन डेव्हलपमेंट इंडायसेस आणि इंडिकेटर 2018 स्टॅटिस्टिकल अपडेट या नावाने प्रकाशित करण्यात आला. त्यामध्ये 189 देशांच्या मानव विकास निर्देशकांची माहिती देण्यात आली आहे. त्याबद्दलचे तुम्हाला महत्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे सांगितलेले आहेत. सो बघा 189 देशांमधून देशांपैकी 59 देश अत्युच्च मानव विकास गटात, 53 देश उच्च मानव विकास गटात, 39 देश मध्यम मानव विकास गटात, तर 38 देश निम्न मानव विकास गटात मोडतात. तो हा तुम्ही डेटा फक्त लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. 189 देशांपैकी सर्वाधिक व सर्वात कमी मानव विकास निर्देशांक असलेले 5 देश पुढीलप्रमाणे आहेत. ठीक आहे. ते 5 देश कोणते कोणते बघूया आपण. नंबर 1 आहे नॉर्वे, 2 नंबर स्वित्झर्लंड, 3 आहे ऑस्ट्रेलिया, 4 आहे आयर्लंड आणि 5 आहे जर्मनी. हा 18चा रिपोर्ट आहे. हे पहिले 5 जे आहेत ना हे सर्वाधिक मानव विकास निर्देशांक असलेले देश आहेत. नॉर्वेचा सगळ्यात जास्त आहे, नंतर स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि जर्मनी. ठीक आहे. सर्वात कमी कोणाचे बघा, सर्वात कमी जो ज्यांचा आहे त्यामध्ये नायजर, सर्वात कमी नायजरचा आहे. सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकचा आहे, नंतर दक्षिण सुदान, त्यानंतर चाड,
आणि त्यानंतर बुरुंडी. बुरुंडी. सो 189 देशांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक हा 130 आहे. सो भारताचा मानव विकास निर्देशांक किती आहे? 0.640 इतका आहे. 640 मागचा होता, आता 645. 18चा 19 645. भारतात मध्यम विकास देशांच्या गटात टाकण्यात आलेले आहे. मध्यम विकास 2 नंबर आपण बघितला, ठीक आहे. म्हणजे अजून 3 नंबर मध्ये पण भारत पोहोचला नाही. देश मोठा आहे, थोडा विकास व्हायला डेव्हलप वेळ लागतो. हे नॉर्वे वगैरे हे जे देश आहेत ना, छोटे छोटे देश आहेत. यांची लोकसंख्या मुंबई इतकी पण नाही, ठीक आहे. तर मग आता भारताला मध्यम गटामध्ये टाकलेलं आहे, बरोबर. भारताच्या शेजारी देशांपैकी भूटान 134, बांगलादेश 136, म्यानमार 148, नेपाळ 149 आणि पाकिस्तान 150 हे देश मध्यम विकास देशाच्या गटात मोडतात. तर श्रीलंका 76, चीन 86, मालदीव 101 हे देश उच्च विकास देशांच्या गटामध्ये मोडतात. बघा, हे तुम्हाला इथे मी सांगितलं. तर याच्यावर काही डाऊट क्वेश्चन असतील तर विचारा नक्कीच. ठीक आहे, थोडासा मी जस्ट 1 मिनिटाचा ब्रेक घेतो, लगेच आपण बॅक होतो. ठीक आहे, थोडं पाणी वगैरे पितो, मी ब्रेक घेतो 1 मिनिट. ओके सर.
ओके, सो आपण इथे बघितलं 189 देशांच्या या यादीमध्ये भारताची रँक किती आहे 130 लास्ट इयर होती 18 मध्ये, आता अजून वाढली एक नाही, म्हणजे अजून आपण मागे गेलो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये. सो आपण पुढे यायला पाहिजे होतं. जरी गुण चांगले आहेत पण रँक आपली मागे गेली. ठीक आहे. सो भारताच्या शेजारीचे देश आहेत ना, भूटान 134, बांगलादेश 136, नेपाळ 138, सॉरी म्यानमार, नेपाळ 149, पाकिस्तान 150 हे देश मध्यम विकास देशांच्या गटात मोडतात. तर श्रीलंका 76, चीनची रँक बघा 86 आहे, मालदीव 101 आहे. सो हे देश जे आहेत उच्च विकास देशांच्या गटामध्ये मोडतात. चीनचं इन्कम जास्त, म्हणजे त्यांचं दरडोई उत्पन्न खूप जास्त आहे चीनचं. सो ऑब्विस आहे की त्यांची हेल्थ वगैरे चांगलीच आहे. म्हणजे भारताला अजून बराच परिश्रम घ्यावा लागतो लोकांचं आय इन्कम वाढवण्यासाठी. कारण जितके लोकांचे इन्कम वाढणार तेवढी जीडीपीला फायदा होणार, तेवढंच ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स पण तेवढंच जो इंडियनचा आहे तो सुधारणार. ठीक आहे. जोपर्यंत इन्कम वाढत नाही लोकांचे तोपर्यंत. सो एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन इन्कम. असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक, इनइक्वालिटी ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स ISDI आपण सेकंड नंबरचा बघतोय. आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स घेऊन टाकला. त्याचे पॅरामीटर लक्षात घ्या, कोणत्या कोणत्या पॅरामीटर्स तो काढला जातो. आता आपण डिस्कस करतोय 2 नंबरचा इनइक्वालिटी ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स IHDI. 2010च्या अहवालामध्ये हा निर्देशांक लागू करण्यात आला होता. तो कधी काढला गेला सांगा बरं, कधी काढला गेला मानव विकास निर्देशांक? 1990 मध्ये. आणि हा कधी काढण्यात आला? हा 2010. 2010च्या अहवालामध्ये हा निर्देशांक लागू करण्यात आला. हा निर्देशांक मानव विकास निर्देशांकाप्रमाणेच काढला जातो. मानव विकास निर्देशांक काढताना प्रत्येक निर्देशकाचे सरासरी मूल्य धरले जात असते, मात्र लोकसंख्येमध्ये त्या बाबतीत मोठी असमानता असते. ही जी असमानता आहे ती समायोजित म्हणजे ऍडजस्ट करून काढलेल्या SDI ला ISDI असं म्हणतात. सो देशात 4ही निर्देशकांच्या बाबत पूर्ण समानता असेल तर SDI आणि ISDI समान येतील, मात्र ISDI चे मूल्य SDI पेक्षा जसजसे कमी होईल तशी असमानता वाढत जाणार. ठीक आहे. 3 नंबर लैंगिक असमानता निर्देशांक, जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स, त्यालाच आपण GII म्हणतो. हा निर्देशांक 2010च्या अहवालामध्ये लागू करण्यात आला. त्याने 1995 पासून लागू करण्यात आलेल्या लिंग आधारित विकास निर्देशांक GDI व लिंग सबलीकरण परिणाम, ठीक आहे, यांनी काढले. स्वच्छतागृह GEM याची जागा त्यांनी घेतली. GDI व लिंग सबलीकरण परिणाम म्हणजे GEM याची जागा त्यांनी घेतली. हे नाही, याच्यामध्ये हा पॉईंट चुकीचा आला. याच्यात ही लाईन हे बरोबर आहे. सो त्याचबरोबर हा निर्देशांक 3 निकष व 5 निर्देशांकांच्या आधारे काढला जाईल. 3 निकष आहे त्याचे, सॉरी 3 निर्देशांक आहेत आणि 3 निकष आहेत आणि 5 निर्देशक आहेत. म्हणजे 3 पॅरामीटर्स आणि 5 इंडिकेटर्स. यामध्ये पहिले जनन आरोग्य. जनन आरोग्यामध्ये काय कल्चर होणार ते मोजण्यासाठी पुढील निर्देशक वापरले जातात. जनन आरोग्य मोजण्यासाठी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आपण याला म्हणतो. याच्यामध्ये माता मर्त्यता, मॅटर्नल मॉर्टॅलिटी आणि किशोरवयीन जन्मता म्हणजे ॲडोलसंट फर्टिलिटी या दोघांचा याच्यामध्ये समावेश होईल. BI सबलीकरण एम्पॉवरमेंट, त्याचे प्रमाण मोजण्यासाठी पुढील निर्देशक वापरले जातात. एम्पॉवरमेंट कसं कॅल्क्युलेट होणार? पहिलं संसदीय प्रतिनिधित्व पार्लिमेंटरी रिप्रेझेंटेशनने. दुसरं शैक्षणिक स्तर जे एज्युकेशनल अटेनमेंट, किमान माध्यमिक शिक्षण घेतलेली महिला लोकसंख्या. आणि C आहे श्रम बाजार लेबर मार्केट, त्याचे प्रमाण श्रम शक्तीतील सहभागावरून मोजले जाते. ठीक आहे. तर असे 3 पॅरामीटर आपण बघितले. तर 14 MPI बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. मला हे एक्झाम मध्ये विचारलं जातं, लक्षात घ्या. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स म्हणजे काय बघा. या निर्देशांकाची सुरुवात UNDP युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठ यांनी मिळून जुलै 2010 मध्ये केली होती. याची सुरुवात 2010 ला झालेली जुलैमध्ये.
आज 11 वर्ष झालेत. आता या 10 जुलैला 11 वर्ष होती. या निर्देशांकाने 1997 पासून लागू करण्यात आलेल्या मानवी दारिद्र्य निर्देशांकांची HPI याची जागा त्यांनी घेतली. विकासाप्रमाणे दारिद्र्य सुद्धा बहुआयामी मल्टी डायमेन्शनल असते. हेडलाईन आकडे दारिद्र्याचा बहुआयामीपणा दडवून ठेवतात. त्यामुळे या निर्देशांकाची रचना जी आहे SDIच्या तिन्ही निकषांच्या बाबतीत आढळून आली. बहुवंचितता मल्टिपल डिप्रायव्हेशन्स ओळखण्यासाठी करण्यात आलेली आहे. ठीक आहे. हा निर्देशांक 3 आयाम व 10 निर्देशांकांच्या सहाय्याने काढला जातो. हा जो निर्देशांक आहे 3 आयाम व 10 निर्देशांकांच्या सहाय्याने काढला जातो. ठीक आहे. आता हे 3 आयाम कुठले बघा. पहिला आहे आरोग्य, हेल्थ. त्याचा स्तर मोजण्यासाठी 2 गोष्टी कन्सिडर होतात. एक आहे पोषण, दुसरा आहे बालमर्यादा. सेकंड आहे एज्युकेशन, शिक्षण. याचा स्तर मोजण्यासाठी शालेय वर्ष, बालक पटसंख्या याचा समावेश केला जातो. 3 आहे जीवनमान दर्जा, लिव्हिंग स्टँडर्ड्स. याचा स्तर मोजण्यासाठी मालमत्ता आणि पाणी याचा समावेश केला जातो. ठीक आहे. त्यानंतर वीज, स्वच्छतागृह, स्वयंपाकाचे इंधन, जमीन, ज्याला स्वच्छ जमिनीवरील जागा, जगणे या गोष्टी जीवनमानाच्या दर्जामध्ये येणार. मालमत्ता, पाणी, वीज, स्वच्छतागृह, स्वयंपाकाचे इंधन आणि जमीन, स्वच्छ जमिनीवरील जगणे. बघा, तुम्हाला फक्त एक्झाम मध्ये काय लक्षात घ्यायचं, तुम्हाला जर विचारलं बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक एक्झॅक्टली काय, याचे कोणते पॅरामीटर्स आहेत. याचे 3 पॅरामीटर्स कुठले. आरोग्य, शिक्षण, जीवनमानाचा दर्जा. त्यानंतर हे 3 मेन होते आणि याच्यामध्ये काही सब पॉइंट्स आहेत. पोषण आलं, बालमर्यादा आली, शालेय वर्ष, बालक पटसंख्या. कारण शिक्षण जर नसेल तरी पण दारिद्र्याचं प्रमाण वाढतं एज्युकेशन असल्याने. मालमत्ता आणि पाणी. वरील आयाम जे आहेत हे निर्देशकांच्या सहाय्याने प्रथम बहुआयामी गरीब मल्टी डायमेन्शनली पुअर कुटुंबाची व्यक्तींची संख्या शोधली जाते. त्यावरून 2 दारिद्र्य मापक पॉवर्टी मेजर्स काढले जातात. ते म्हणजे पहिले दारिद्र्याची तीव्रता, इंटेन्सिटी ऑफ पॉवर्टी, आणि दुसरं म्हणजे गरीब व्यक्तीचे प्रमाण, हेड काउंट रेशो. राशन बाय मिस्टेक झाला, रेशिओ आहे ते. हेड काउंट रेशो या दोन्ही मापकांचा गुणाकार करून MPI काढला जातो. जेंडर विकास निर्देशांक 5 नंबरला. जेंडर विकास निर्देशांक म्हणजे काय बघा. UNDP ने 2014च्या अहवालापासून हा नवीन निर्देशांक जारी केलेला आहे. आणि हा निर्देशांक महिलांचा मानव विकास पुरुषांच्या तुलनेमध्ये किती प्रमाणात झालेला आहे हे दर्शवण्यासाठी काढण्यात येतो. त्यासाठी SDI काढण्याचेच आयाम व निदर्शके वापरले जातात. दीर्घ व आरोग्यमय जीवन, ज्ञान आणि चांगले जीवनमान. त्या आधारे प्रथम केवळ महिलांचा SDI व पुरुषांचा SDI स्वतंत्ररित्या काढले जातात. त्यावरून फॉर्म्युला असा तयार होईल, GDI बरोबर महिलांचा SDI डिवायडेड बाय पुरुषांचा SDI. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे सगळे पॅरामीटर्स बघितले. आता सहस्र विकास लक्ष्य, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. MDGs म्हणजे काय. SDGs वेगळे, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल MDGs वेगळे आणि SDG वेगळे. तुम्हाला पुढे मी SDG शिकवणार आहे. आपला आजचं जे चॅप्टर आहे ना ते याच्यावर आधारित आहे, SDG वर. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. याच्या अगोदर ते MDG, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. बरंच बाकी अजून. बघा, सहस्र विकास लक्ष्य, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे काय. हे गोल्स कोणी ठरवून दिलेले आहेत मला मी सांगतो. सप्टेंबर 2000 मध्ये जागतिक नेत्यांनी संयुक्त राष्ट्र सहस्र परिषदेमध्ये युनायटेड नेशन्स मिलेनियम समिट जगातून गरिबी, भूक, रोग, निरक्षरता, पर्यावरणीय ऱ्हास आणि महिलांविरोधी भेदभाव हद्दपार करण्यासाठी कालबद्ध आणि मोजता येतील अशा लक्ष्यांचा एक संच स्वीकारला होता.
आणि त्याचा रोडमॅप सहस्र विकास लक्ष्यांचे म्हणजे MDGs या स्वरूपात स्वीकारण्यात आलेला आहे. सुरुवातीला MDGs मध्ये 8 ध्येय, 18 लक्ष्य आणि 48 निदर्शके, 8 गोल्स, 18 टार्गेट्स आणि 28 इंडिकेटर्स यांचा समावेश होता अगोदर. ही ध्येय व लक्ष्य 1 जानेवारी 2001 ते 31 डिसेंबर 2015 या 15 वर्षांच्या काळात साध्य करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. 2003 मध्ये 8 ध्येय, 18 लक्ष्य व 53 निदर्शके असा आराखडा स्वीकारण्यात आला होता. कधी 2003 मध्ये 8 ध्येय, 18 लक्ष्य आणि 53 निदर्शके म्हणजे 8 टार्गेट्स गोल्स, 18 टार्गेट्स आणि 53 इंडिकेटर्स. पहिले काय होतं तुम्हाला मी ते सांगितलं बघा. 2001 ते 31 डिसेंबर 2015 या 15 वर्षाच्या काळामध्ये साध्य करण्याचे निश्चित करण्यात आलं होतं अगोदर 2001 पासून 2015 पर्यंत. पुढे 2008 मध्ये त्यात बदल करून 8 ध्येय, 21 लक्ष व 60 निदर्शके असा संशोधित आराखडा स्वीकारण्यात आला. 8 गोल्स, 21 टार्गेट्स आणि 60 निदर्शके असा संशोधित आराखडा स्वीकारण्यात आला. जागतिक स्तरावरील ध्येय वैयक्तिक राष्ट्रस्तरीय लक्ष्यांची सुसंगत बनवण्यात आली. तसेच प्रत्येक देशाने प्रादेशिक स्तरावर लक्ष्य निश्चित केली. ही 8 ध्येय पुढील प्रमाणे होती. ठीक आहे. आता मी तुम्हाला हे 1 बाय 1 सगळे सांगतो. 8 ध्येय. पहिले ध्येय बघा. तुम्हाला एक्झामला प्रश्न विचारतात पुढील कोणतं मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स मध्ये ध्येय नाही. ध्येय नंबर 1 अति दारिद्र्य व भुकेचे निर्मूलन करणे. इरॅडिकेट एक्स्ट्रीम पॉवर्टी अँड हंगर. नंबर 1 प्रतिदिन $1 पेक्षा कमी वर जगणाऱ्या लोकांचे प्रमाण निम्म्याने कमी करणे. 2 भुकेने पीडित असलेल्या लोकांचे प्रमाण निम्म्याने कमी करणे. दोन नंबर ध्येय 2 सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्य करणे. अचीव युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन. सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्य करणे. अचीव युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन. सर्व मुले व मुली प्राथमिक शिक्षणाचा कार्यक्रम पूर्ण करतील हे साध्य करणे. ध्येय 3 बघा जेंडर समानतेत प्रोत्साहन देणे व महिलांचे सबलीकरण करणे. प्रमोट जेंडर इक्वॅलिटी अँड एम्पॉवर वुमेन. हे तिसरं ध्येय होतं. याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की 2005 पर्यंत प्राथमिक व माध्यमिक शिक्षणातील तर 2015 पर्यंत सर्व स्तरावरील जेंडर असमानता नष्ट करणे. झाली का नाही झाली? काही गोल अचीव झाले, काही नाही झाले याची. ध्येय 4 बघा बालमर्ततेचे प्रमाण कमी करणे. रेड्यूस चाइल्ड मॉर्टॅलिटी. यामध्ये 5 वर्षाखालील बालकांमधील जे मॉर्टॅलिटीचं प्रमाण आहे म्हणजे मरण्याचं प्रमाण ते 2/3 कमी करणे. त्यानंतर ध्येय 5 बघा माता आरोग्यात सुधारणा घडवून आणणे. इम्प्रूव्ह मॅटर्नल हेल्थ. माता मर्ततेचे प्रमाण 2/3 कमी करणे. ध्येय 6 HIV एड्स मलेरिया व इतर रोगांशी सामना करणे. जे कॉम्बॅट HIV एड्स मलेरिया अँड अदर डिसीजेस. नंबर 1 HIV एड्सचा प्रसार थांबवणे आणि व्यतक्रमाची सुरुवात करणे. 2 आहे मलेरिया व इतर प्रमुख रोगांचा प्रादुर्भाव थांबवणे आणि व्यतक्रमाची सुरुवात करणे. ध्येय 7 पर्यावरणीय शाश्वतता साध्य करणे. एन्श्युअर एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. यामध्ये बघा देशाच्या धोरणामध्ये शाश्वत विकासाच्या तत्वांचे एकात्मीकरण घडवून आणणे. 2 नंबर सुरक्षित पेयजलाची शाश्वत उपलब्धता नसलेल्या लोकांचे प्रमाण निम्म्याने कमी करणे. 3 नंबर 2020 पर्यंत 100 दशलक्ष झोपडपट्टी वासियांच्या जीवनात भरीव सुधारणा घडवून आणणे. तर हे आपण याच्यामध्ये बघितलं 7 नंबरचं. आणि 8वं जे ध्येय आहे ते आपण बघतोय. त्यामध्ये बघा विकासासाठी जागतिक भागीदारी निर्माण करणे. डेव्हलप ग्लोबल पार्टनरशिप फॉर डेव्हलपमेंट. यामध्ये नंबर 1 खुल्या व्यापार व वित्तीय व्यवस्थेचा विकास. नंबर 2
गरीब आहे ते गरीब झाला पाहिजे मिस्टेक गरीब देशांना कर्जमाफीची सुविधा देणे. ठीक आहे. त्यानंतर 3 लहान व भूबंदिस्त देशांच्या विशेष गरजांकडे लक्ष देणे. नंबर 4 औषध कंपन्यांशी सहकार्य करून परवडण्याजोगी औषधे उपलब्ध करून देणे. तर ही आपण बघितले 8 मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स MDGs आपण याला म्हणतो. इंडियाज अचिव्हमेंट्स भारताची याच्यामध्ये अचिव्हमेंट काय आहे? भारताचा MDG जो आहे आराखडा 2003 च्या आराखड्यावर आधारलेला होता. त्यामध्ये 8 ध्येय 12 लक्ष्य भारताशी संबंधित आणि 35 निदर्शके यांचा समावेश होता. फेब्रुवारी 2015 मध्ये भारताच्या सांख्यिकी व प्रकल्प अंमलबजावणी मंत्रालयाने MDGच्या साध्यतेबाबत इंडिया कंट्री रिपोर्ट जारी केला होता. UNDPच्या मूल्यांकनानुसार भारताने 12 पैकी केवळ 4 लक्ष्य वेळेवर पूर्ण केली. मात्र भारत सरकारने 6 लक्ष्य पूर्ण करण्याचा दावा केला होता. किती? 6 लक्ष. UNDP नुसार भारताने पुढील 4 लक्ष्य पूर्ण केली. त्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकांचे प्रमाण निम्मे करणे, 2 शिक्षणातील जेंडर असमानता नष्ट करणे, HIV एड्सचा प्रसार थांबवणे, खासगी क्षेत्राच्या सहकार्याने माहिती व संचार तंत्रज्ञानाचे फायदे उपलब्ध करून देणे. तर भारताने हे गोल साध्य केले आहेत. 4 लक्ष फक्त भारताने साध्य केले, पूर्ण केले, बाकी 4 नाही केले. मग आता MDGs भारत पूर्ण करू शकला नाही म्हणून SDGs तयार केले गेले. शाश्वत विकास लक्ष्य 2001 पासून 2015 पर्यंत MDG होते. दोन 2015 पर्यंत कसं MDG होते. व 2 इथं शाश्वत विकास लक्ष्य तुम्ही बघितले सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स SDGs. MDGचा कालखंड 2000 ते 2015 संपल्याने आणि जगातील बहुतेक विकसनशील देशांनी आपली लक्ष्य पूर्ण केल्याने संयुक्त राष्ट्राने UN यांच्या जागी 2016-2030 या 15 वर्षांच्या काळासाठी शाश्वत विकास लक्ष्य सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स SDGs हे त्यांनी निर्माण केलेले आहेत. ठीक आहे. आपले लक्ष्य पूर्ण न केल्याने म्हणजे 2001 ते 2015 हा जो कालखंड होता 15 वर्षाचा यामध्ये MDGs काही देश पूर्ण करू शकले नाही म्हणून त्यांना पुढे SDG दिले गेले, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल दिले गेलेले आहेत. मध्ये 2015-2030 सॉरी 16 पासून 30 पर्यंत या 15 वर्षात त्यांना ते साध्य करायचे. ठीक आहे. या 15 वर्षांच्या काळासाठी शाश्वत विकास लक्ष्य सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हे त्यांना दिले गेलेले आहेत. सो मग आता आपण हे डिस्कस करूया. 25 ते 27 सप्टेंबर 2015 या दरम्यान न्यूयॉर्क येथे भरलेल्या संयुक्त राष्ट्र आमसभेच्या 70व्या संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास शिखर परिषदेमध्ये ट्रान्सफॉर्मिंग अवर वर्ल्ड 2030 अजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या शीर्षकाचा एक अहवाल स्वीकारण्यात आला होता. त्यामध्ये संपूर्ण जगासाठी 17 शाश्वत विकास लक्ष्य SDG स्वीकारण्यात आली. त्यांना जागतिक लक्ष्य ग्लोबल गोल्स असेही म्हटले जाते. त्यांना ग्लोबल गोल्स असेही म्हटले जाते. याची वैशिष्ट्य काय बघूया आपण. नंबर 1 2012 साली भरलेल्या Rio+20 या संयुक्त राष्ट्राच्या परिषदेच्या द फ्युचर वी वॉन्ट या अहवालामध्ये MDGच्या जागी SDGचा स्वीकार करण्याचे पहिल्यांदा ठरवण्यात आले. त्यासाठी एक कार्यगट स्थापन केला गेला. तो कार्यगट कुठला आपण तो बघूया. 25 सप्टेंबर 2015 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने SDGचा स्वीकार केला. SDGs मध्ये 17 ध्येय गोल्स. SDG मध्ये किती गोल आहेत आता? 17 आहेत. MDG मध्ये किती होते? 8 होते. 8 होते. अगदी बरोबर. एक्झामला विचारतील तुम्हाला
एसडीसी मध्ये 17 गोल आहेत, त्याच्यामध्ये 8 होते आणि 169 लक्ष्य टार्गेट्स यांचा समावेश आहे त्यामध्ये. ही लक्ष्य 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2030 या 15 वर्षांच्या काळासाठी लागू राहतील. ही लक्ष्य जगातील सर्व राष्ट्रांना लागू आहेत. ही लक्ष्य दारिद्र्य, भूक, विषमता नष्ट करणे, इनइक्वालिटी, हवामान बदल व पर्यावरण संवर्धन यासाठी कृती, आरोग्य व शिक्षणास प्रवेश सुधारणे इत्यादी बाबींशी संबंधित आहेत. ठीक आहे. एमडीजीज आणि एसडीजीज तुलना. एमडीजी ची व एसडीजी तुलना बघूया आपण. एमडीजी वर्सेस एसडीजी. पुढे तुम्हाला एसडीजी चा मी सेपरेट चॅप्टर शिकवणार आहे. एमडीजी जे केवळ विकसनशील देशांना लागू होते. एसडीजी आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, हे सगळ्या देशांना लागू आहेत. एमडीजी मुख्यतः दारिद्र्य निर्मूलनाशी संबंधित होते आणि एसडीजी आहेत, एसडीजी कशा संबंधित आहेत? ही व्यापक लक्ष्य असून संपूर्ण जगाच्या शाश्वत विकासाशी संबंधित आहेत. एमडीजी ठरवताना विकसनशील देशांचा पुरेसा विचार करण्यात आला नाही अशी टीका केली जात असे. मात्र एसडीजी जगातील सर्व देशांच्या व्यापक विचार विनिमयातून निश्चित करण्यात आलेली आहे. एसडीजी ची माहिती फक्त दिलेली आहे तुम्हाला, बघा इथे. शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांक एसडीजी. सो शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांक एसडीजी इंडेक्स. सो हा निर्देशांक शाश्वत विकास सोल्युशन नेटवर्क मार्फत एसडीएसएन तयार केला जातो. त्यामध्ये विविध देशांनी 17 शाश्वत विकास लक्ष्य पूर्ण करण्याबाबत केलेल्या प्रगतीचे मूल्यमापन करून त्यांना क्रमवारी दिली जाते. 2017च्या एसडीजी निर्देशांकानुसार पहिले 4 देश जे आहेत ते स्वीडन, डेन्मार्क, फिनलँड आणि नॉर्वे हे होते. त्यामध्ये भारताचा क्रमांक 116 होता. 157 देशांपैकी किती होता? 116. खूपच खाली रँक होती भारताची. तर अशा प्रकारे आपण हे आजचे चॅप्टर डिस्कस केलेलो आहोत. चॅप्टर पूर्ण संपलेले. तुम्हाला काही क्वेरी क्वेश्चन असेल तर विचारा. सो अदरवाईज आपण पुढील चॅप्टर आपला ऑलरेडी रेडीच आहे. बघा, ऑल तुम्हाला जेवढे मी कंटेंट देतोय ना, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. डायरेक्ट तुम्हाला याच्यातूनच क्वेश्चन येतील एक्झाम मध्ये आणि तुम्ही पण वाचत आला. रंजन कोळंबे किंवा देसलेंचं पुस्तक घ्या, इकॉनॉमीसाठी बेस्ट आहे. किरण देसले. सर क्लासचे नोट्स येत आहेत ना पण आम्हाला? ओके, हा तुम्हाला क्लासच्या नोट्स मिळतात ना? हा, ते कुरिअर करतात सगळे. हा, मग काही हरकत नाही. म्हणजे तुम्हाला बुक्स वगैरे पाठवतात का नोट्स पाठवतात? हा हा, बुक्स पाठवतात. मग काही हरकत नाही. दॅट इज गुड. किरण देसले सरांचं सर थोडं महाग आहे पुस्तक. किती? 700 का 800 आहे. अरे बाप, व्हॅल्यू वाढली का त्यांची? ते तुम्ही बोलले ना सर, चित्र आहेत त्यामध्ये. हा, म्हणजे कलरफुल चित्र. आहे. हा, कलरफुल आहे. खूपच वाढलं मग. आणि किरण देसलेंची आहे ना, दोन्ही पुस्तके घेऊन टाका. एक आहे इकॉनॉमिक्स, दुसरा डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट पण घेऊन टाका त्यांचं. दोन्ही इम्पॉर्टंट एक्झाम. ओके. सो अजून काही? तसे अजून आपले 15 मिनिटं बाकी आहेत. काही क्वेश्चन असतील तर विचारा अजून. सर, रंजन कोळंबे सरांचं घेतल्यावर देसले सरांचं घ्यायची गरज नाही ना? रंजन कोळंबेंचं घेतलं काय आवश्यकता नाही. मग डेव्हलपमेंटचं पण घ्यायची गरज नाही ना सर? नाही, डेव्हलपमेंट घ्यावं लागेल. ओके. डेव्हलपमेंट त्याचं पूर्ण वेगळं पुस्तक आहे ना ते. इकॉनॉमिक्स आहे पण त्याच्यामध्ये थोडं ऍडिशन आहे तुम्हाला. ओके. तुम्ही कोणती तयारी करतायत, कंबाईन की? हो, कंबाईनची सर. हा, मग ते कंबाईनला जर तुम्ही समजा एसटीएल ला सिलेक्ट झालात तर तुम्हाला हा, हा. इकॉनॉमी जास्त आहे ना तिथे इकॉनॉमी. हम्म, त्यामुळे मग तुम्ही डेव्हलपमेंट पण घेऊन टाका. ओके. अजून काही? आणि हिस्ट्रीचं गाठर सरांचं तेवढे एक महाराष्ट्र
महाराष्ट्र ना? हो. हो, गाठाळ सफिशियंट. गाठाळ मोर दॅन सफिशियंट. तुम्हाला 11वीचं जर पुस्तक मिळालं, हा हा इतिहासचं 11वीचं जुन्या सिलेबसचे पुस्तक आहे, हा हा ते एकदम बेस्ट पुस्तक आहे, ते पण वाचून टाका. 11वीचं बुक आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास त्या पुस्तकाचं टायटल आहे. ओके ओके. ते जर मिळालं तर वेल अँड गुड. अजून काही? गाठाळ घेतलं का? ऑनलाईन बघते. आहे 2-3 दिवस झाले तेव्हा बघितलं, तेव्हा अवेलेबल नव्हतं, आता आलंय. ओके ओके. हम्म. कोणत्या शॉप मधून घेतलं? शॉप बघितलंय मी, फक्त शॉपचं नाव नाही बघितलं. कुठं? मुंबई दादरला? नाही, ऑनलाईन बघते सर, मोबाईलवर, फ्लिपकार्टवर. ऑनलाईन. ओके. ऑनलाईन मिळून जाईल. ते किरण देसाईंचं पुस्तक जर ऑनलाईन मिळालं तर ऑनलाईन घ्या, ज्यांना घ्यायचं असेल किरण देसाई यांनी. कारण ऑनलाईनला किंमत कमी असेल त्याची. सर ते दोन्ही घेतले ना तर किंमत कमी होती, एक घेतलं ना नाही होत मग. मग दोघे देसले घेऊन सर टाका. पण मी रंजन कोळंबेंचं घेतलंय ना सर आता. हो, बरोबर. मग काय आवश्यकता नाही. हा, कारण हे पण नव्हतं भेटत सर. मग कुठून घेतलं मग कोळंबेंचं? मग 8-10 दिवस वाट बघितली, मग परत आलं ते फ्लिपकार्ट वर, मग घेऊन टाकलं मी त्याच्यामुळे. किती मध्ये नाही तर ते किती मध्ये घेतलं काय माहिती. तरी एवढं महाग नाही. हा, 300-350-400च्या आसपास आहे सर तरी पण. एक्स्ट्रा असेल ती किंवा त्या पर्टिक्युलर याच्यासाठी कसली डिलीटची आहे ना. अजून बाकी काही? आणि जिओग्राफीचं सौदी सरांचं सफिशियंट आहे ना सर तेवढं? मोर दॅन सफिशियंट. सौदी महाराष्ट्र जिओग्राफी. सर्व म्हणजे किती थर्ड पार्टी एक्स्ट्रा अजून सर इकोसाठी रमेश सिंगचं बुक चांगलं आहे. UPSC साठी म्हणताय का? हा, हा, तेही चांगलं आहे. किंवा मग दत्त सुंदरम जर घेतलं ना, नवीन एडिशन आली आहे, नवीन एडिशन बेस्ट आहे. पहिली जुनी जी होती ना ती बोरिंग होती, नवीन फार भारी बनवली. रमेश सिंग पण चांगले. दत्त सुंदरम जर घेतलं तर फार फायदा आहे तुम्हाला मेन्ससाठी. मेन्स दोन्ही कव्हर होते. हा. सो रमेश सिंगच घ्या, सॉरी दत्त सुंदरमच घ्या. वाचायला मस्त, लँग्वेज पण चांगली, सोपी लँग्वेज. रमेश सिंगची पण सोपीच आहे, काय अवघड नाहीये. पण रमेश सिंग मी तरी नाही रिकमेंड करणार तुम्हाला. तुम्ही बेटर यू गो विथ दत्त सुंदरम. पुस्तकांच्या किमती पण फार वाढल्या आहेत सध्या आता, सगळेच रेट वाढलेले आहेत. त्याला जे पुस्तकं पहिले 200-250 ला भेटायची, ती पुस्तकं आता 300-400 ला भेटतात. हे देसल्यांचं पुस्तक 350 काही ते 400 ला भेटायचं, आज ते 700-800 ला भेटते, डबल किंमत. सध्या सगळंच वाढतंय. सर हिस्ट्री ऑप्शनल साठी बुक लिस्ट सांगा ना. बापरे, हिस्ट्री ऑप्शनलला घेतो मी. माझा मित्र आहे, त्याचा हिस्ट्री ऑप्शनलच आहे, त्याला विचारून घेतो मी लिस्ट. माझा पॉलिटी ऑप्शन, तर मग त्याच्याकडून घेऊन मी देतो. चालेल? हो सर. कारण ते ऑप्शनल आहे ना सब्जेक्ट, त्याच्यामुळे मला एक्झॅक्ट सांगता येणार नाही त्याचं. जनरल साठी मी सांगू शकतो, पण ऑप्शनल साठी थोडं डिफिकल्ट आहे. हिस्ट्री घेतलाय का तुम्ही ऑप्शनल? हो, आणि ग्रॅज्युएशन कशात झालेलं आहे? कॉमर्स. ओके, मग कसं काय धागादोरा कसं काय लागतं हिस्ट्री कॉमर्स?
प्रिलियम्स मध्ये पण हेल्प होईल आणि GS4 मध्ये पण हेल्प होईल आणि GS1 मध्ये पण हेल्प होईल आणि म्हणजे एनसीईआरटी वाचलेत. मला हिस्ट्री सब्जेक्ट आवडतो. ओके, एनसीईआरटी वाचल्यानंतर हा. बरोबर आहे. हा थोडी आहे, म्हणजे सोशलॉजी पण चांगला होता. डिपेंड आहे, तुमची चॉईस आहे बरं का. असं काही नाही, कारण ऑप्शनल आपण आपल्या चॉईसने घेतो. कोणी सांगेल मग आपण घ्यायचं असं कधीच नाही करायचं. नाही सर, आधी सोशियोलॉजी ठरवलेलं पण गायडन्स वगैरे काय अवेलेबल नाहीये म्हणून हिस्ट्री घेतलं. मग पॉलिटिकावर नाही घेतलं. जास्त ऑप्शनल सब्जेक्ट बद्दल म्हणजे नाही माहित सर म्हणून. ओके ओके, कारण पॉलिटीला वेटेज भरपूर आहे ना. 250 हा. मार्कांचं वेटेज आहे तुम्हाला मेन्सला, 250. हिस्ट्रीला एवढा वेटेज नाही मेन्स मध्ये आहे. मग ते जीएस मध्ये आहे थोडंफार आहे, आणि त्याच्यामध्ये पण मिक्स पेपर आहेत ना. हो. GS1 मध्ये मिक्स पेपर आहेत, जिओग्राफी, हिस्ट्री, वर्ल्ड हिस्ट्री, हा. त्यानंतर तुम्हाला आर्ट अँड कल्चर, सोशियोलॉजी, हा GS1 इतक्या सब्जेक्टचा मिक्स आहे. आणि पॉलिटी कसं, पॉलिटी सेपरेट 250 मार्काचा डायरेक्ट सेपरेट पॉलिटी. तुम्ही ऑप्शन जर केलं तर 250 करायची गरजच पडत नाही. 750 मार्क डायरेक्ट तुमचे कव्हर झाले. फॉर्म भरला का यावेळेस? नाही, 2022 चा भरायचे. हो ठीक आहे, काय हरकत नाही. हिस्ट्री पण ओके, काही प्रॉब्लेम नाही. थोडा वॉस्ट आहे, वॉस्ट सगळे सब्जेक्ट वॉस्टच, छोटा काहीच नाही. सगळ्या सब्जेक्टला तुम्हाला म्हणजे वॉस्टनेस तयारी करायची. पॉलिटी पण काही कमी वॉस्ट नाही. पॉलिटी मध्ये इंटरनॅशनल थिंकर्स, इंडियन थिंकर, बरंच काही, प्लॅटो, अरिस्टॉटल पासून डोकोटाडे त्यांची, त्यामुळे बरंच काही त्याच्यामध्ये पण आहे. आणि हिस्ट्रीमध्ये काही थिंकर्स वगैरे नाही, पण खूप मॅप सारे इव्हेंट्स वगैरे आहेत आहेत. ना, मॅप्स वगैरे आहेत, आणि इव्हेंट्स खूप आहेत, खूप इव्हेंट्स आहेत. म्हणजे घटनाक्रम खूप मोठा आहे ना. आणि हिस्ट्री म्हणजे काही नुसतं हिस्ट्री नाही, वर्ल्ड हिस्ट्री पण आहे त्याच्यामध्ये. मॉडर्न हिस्ट्री ऑफ इंडिया, एन्शियंट हिस्ट्री, मेडिवल हिस्ट्री, त्यानंतर हिस्ट्री आफ्टर इंडिपेंडन्स, त्यानंतर मग वर्ल्ड हिस्ट्री. अशी हिस्ट्री जो आहे तो तुमचा 4-5 भागात डिवाइड आहे. हिस्ट्रीला कोण गायडन्स करते? कोणच नाही सर. तुम्ही म्हटले ना सोशलॉजीला गायडन्स होता म्हणून हिस्ट्री घेतला, मग हिस्ट्रीला कोण करते गायडन्स? काय सर? नाही, तुम्हाला नाही विचारले ना, कविता तुम्हाला नाही विचारली. कविता ऍडमिशन गेली, गायब झाली वाटतं. काल पण इव्हिनिंगच्या नाही लेक्चर मध्ये सर. आली होती. ओके ओके, तर आता या वर्षी फॉर्म भरलाय की नाही भरलाय ऑक्टोबरचा? नाही भरला सर, 2022 ची अच्छा, एक्झाम द्यायची आहे 22 ना आहे ना, आता. 22. आता GS चे अभ्यास स्टार्ट केलाय. ऑप्शनल पण करून घ्या फटाफट. ऑप्शनल आणि GS लवकर कव्हर करायचं. पण सोशियोलॉजी मध्ये सर जास्त थिंकर्स वगैरे आहे ना, म्हणजे पेपर 1 थोडासा म्हणजे अवघड वाटतो आणि पेपर 2 थोडासा इझी आहे. आणि हिस्ट्रीचं कसं आहे मग? आणि हिस्ट्रीचं बघितलं का? हिस्ट्रीचं बघितलं? खूप मोठा सिलेबस आहे, म्हणजे त्याच्यातलं एन्शियंट इझी वाटतो थोडासा आणि मॉडर्न इझी वाटतो. मेडायवल मध्ये सगळे राजांचं वगैरे सगळं आहे, मग ते थोडंसं किचकट वाटतं पोर्शन. वर्ल्ड हिस्ट्री? वर्ल्ड हिस्ट्री त्याचं पण बघितलं सर, म्हणजे तो खूप वॉस्ट आहे, हा. खूप वॉस्ट आहे, मॉडर्न पेक्षा खतरनाक आहे. मी इंडिया आफ्टर गांधी हिस्ट्री हा. वाचायची तुम्हाला. ग्रॅज्युएशनचे पण सब्जेक्ट घेऊ शकत नाही ऑप्शनलला. कॉमर्सचा काही म्हणजे सब्जेक्ट नाही ना याच्यामध्ये ऑप्शन मध्ये. हा. कॉमर्स म्हणजे एकही सब्जेक्ट, सगळे आर्ट्सचे विषय आहेत. आणि आर्ट्स आणि आर्ट्स जास्त आहे, ह्युमॅनिटी.
ह्युमॅनिटीचे सब्जेक्ट तुम्हाला जास्त सर कोणतं ऑप्शनल सब्जेक्ट बेस्ट आहे? सगळेच बेस्ट आहेत. तुमची चॉईस आहे, मी तुम्हाला तेच म्हटलं. पण जर तुम्ही फायदा जर बघितला बेनिफिशियल, तो PSIR जास्त आहे, पॉलिटिकल सायन्स इंटरनॅशनल रिलेशन्स. जास्त करून संख्या यांचीच येणाऱ्यांची. भले तो टॉपर असो किंवा नसो, पण मॅक्झिमम संख्या यांची. टॉपर तर कुठलाही सब्जेक्ट आहे तो, जास्त करून तर PSIR चे टॉपर आहे. 10वी तिचा इथंच होता पॉलिटिकल सायन्स. त्याच्यानंतर जे आता कोणतं झालं तो त्याचा इथंच होता PSIR. तिच्या अगोदरचा त्याचा PSIR होता टॉपर. नंतर सोशलॉजीचा आला होता टॉपर. प्रत्येक वर्षी कुठल्या ना कुठल्या ऑप्शन सब्जेक्टचा टॉपर आहे. पण पॉलिटिकल सायन्सचा तुम्हाला बेनिफिट आहे. 250 मार्क तुमचे कवर जातात डायरेक्ट GS मध्ये. ते करायची गरजच नाही, ते ऑप्शन मध्ये एकत्र होऊन जातात. ते 250 मार्क तुमच्या GS2 च्या नावाला येतात. बघा इंटरेस्ट वर पण डिपेंड करतं, इंटरेस्ट अंडरस्टँडिंग. फिलॉसॉफिकल गोष्टी जास्त आहेत पॉलिटिकल मध्ये, पॉलिटिक्स मध्ये. हिस्ट्री मध्ये नाही एवढं फिलॉसॉफी. हिस्ट्री मध्ये तुम्हाला नॉर्मली जायचे. जसं आता मला जसं मॉडर्न हिस्ट्री चांगल्या प्रकारे येते. मी कुठं अडतो जास्त करून मेडिवलला. मेडिवल पण चांगलं आहे. ते एन्शियंट थोडंसं लक्षात ठेवायला लय अवघड आहे, किचकट आहे. आणि वर्ल्ड हिस्ट्री एक तो भयंकर आहे. पण ते लिमिटेड आहे, याला GS मध्ये लिमिटेड आहे. पण जर ऑप्शन जर घेतला हिस्ट्री, त्यामध्ये मग जास्त आहे. पण डिसाईड करायचं अजून वेळ आहे भरपूर, जास्त काही नाही करायचं ऑप्शनला. वेळ आहे डिसाईड करायचं. वाचायचे सगळे विषय, NCERT वाचायचे. जो अंडरस्टँडिंग जास्त होते त्या विषयी तो सिलेक्ट करायचा. पॉलिटिक्स पण वाचा, लक्ष्मीकांत वाचायचं. इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क 11वीचं पुस्तक आहे, NCERT बेस्ट पुस्तक आहे. इंडियन नाही, कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क या नावाचं पुस्तक आहे. वन ऑफ द बेस्ट सोर्स, बेस्ट बुक आहे. ते वाचून टाकायचं. असे सगळे बुक वाचायचे. NCERT वर्ल्ड हिस्ट्रीचे पुस्तक वाचायचे. सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी अंडरस्टँडिंग क्लॅरिटी होऊन लागते तुम्हाला. ठीक आहे. सो मग थांबूया आजचा क्लास. ओके सर. चलो बाय, हॅव अ गुड डे. थँक यू सर. Yes, yes.